आई हळू अजून बाजू दिसत. कसं वाटतंय चुलीवर? छान वाटतं. एक्सपिरियन्स कसा आहे? वेगळा एक्सपिरियन्स आहे. आता मी मिरच्या भाजते. तर आता आमच्या आजी मिरच्या भाजतायत. आपण भरीतमध्ये कांद्याचे पात पण टाकणार आहोत. छान लागतं. कापल्यावर मिरच्या पण भाजून झाल्यात. एकदा नक्की ट्राय केलं पाहिजे. पण शेतात जेवण सगळ्यांनी जर पॉसिबल असेल तर शेतात जाऊन बनवून खाण्याला काहीतरी वेगळीच मजा आहे. आम्ही ती आता अनुभवतोय. दादा अजून एवढ्या वांग्याचं साल काढायचं बाकी आहे. अजून आता हे दुसरंच चालू आहे. मावशी आता भाकरी करायची तयारी करतायत. अजून जवळ करू का? ताई आणि मावशी भाकरी करणार आहेत. अंदाज घेत आहेत ते. आता आम्ही तिघींनी कामं डिस्ट्रीब्यूट करून घेतलेत. आता मी वांग्याचं साल काढते, आई भाकरी करतायत आणि मावशी भाकरी शेकणार आहेत. कपडा आहे का काही? कळण्याची भाकरी ही मिक्स कडधान्याची असते ना? आमच्या खानदेश मध्ये ही भाकरी खूप फेमस आहे. कळण्याची भाकरी आणि भरीत खूप छान लागतं. मामी पापड पण भाजतात साईड बाय साईड. हे बघा कसला पापड आहे मामी हा? तांदूळाचा पापड आहे. काय खातोय प्रणय? पापड. भूक लागली ना? हो. प्रणय खातोय हो का? प्रणयने चिवडा मागवलाय घरून. एवढं छान जेवण आहे आणि चिवडा खाणार आहे तो. वांग्याचं साल काढून झालंय. भाकरी रेडी झाली आहे. मस्त करतात आई भाकरी. हो. कांद्याची पात, लसूण आम्ही घरूनच निवडून आणलं होतं आणि सगळं वॉश पण आम्ही घरूनच करून आणलेलं. आणि आजी आता इथे कांद्याची पात कापतायत. सायमल्टेनियसली काम चालू आहे. तिकडे भाकरी बनवत आहेत आई आणि मामी. प्रणय काड्या देतोय. काड्या म्हणजे ते हे चुलीसाठी. जागृती आणि अक्का म्हणजे आमच्या आजी इकडे भाजी कट करत आहेत. कांद्याची पात. काय खातो मग? भरीत बाकी अजून काय खातो? तुला भूक लागली का? काय भाकरवर तेल टाकून. तेल टाकून? अरे एवढं छान भरीत होते. आणि काय प्रणय भूक लागली, थोडं वेट कर ना. छान भरीत खायला मिळेल तुला. प्रणय खातोय भाकरीवर तेल टाकून, मीठ टाकून खातोय. मामा आलाय. परत काही सामान बाकी होतं तर घेऊन आलाय मामा. मामाचं नाव दीपक आहे पण आम्ही बाळासाहेब म्हणतो सगळे. आमच्या मामी भाकरी बनवत आहेत.
तुलाच पाठवेल मी आणायला. प्रणय जाशील ना पाणी आणायला संपलं तर? हा तुला गाडी थोडी चालवता येते. बस किती हात धुतोय पाणी सगळं तिकडे संपवतोयस तू पाणी. चौकोनी मी कापून देते तू घे नंतर. कापून देते भरीत वांगे मग मी ठेचेल नंतर. हे बघा याचा सुरू झालंय गेम. आज शाळेला सुट्टी घेतली त्याने आणि इकडे गेम खेळायला आला शेतामध्ये. शेतातला एन्जॉयमेंट सोडून तो गेम खेळतोय. प्रणय आमच्यामध्ये बस ना. एकटा कोपऱ्याला बसलं झाडाच्या बाजूला गेम खेळत. नुसता गेम खेळतो. हे बघा पक्षी. मामी एक कसलं झाड आहे? शिसमचं झाड आहे. मी कांदा कापून घेते. आता आधी तेल टाकायचं, जिरं टाकायचं, आता कांदा टाकायचा. खूप छान वाटतंय. माझ्या नणंदबाई आलाय, भाचा आलाय. खूप छान वाटतंय शेतात. आम्ही कधीच आलो नव्हतो. त्यांच्या निमित्ताने आम्हाला पण यायला मिळालं. असंही रोज येतो पण आज स्वयंपाक करतोय. आज छान जेवण जाणार आहे आम्हाला. आज कांदे छान परतवून झाल्यानंतर कांद्याची पाट परतवायची. माझ्या सासूबाई करणार होत्या पण मी म्हटलं मी करते. माझ्या हाताचं खाऊ घालायचंय म्हटलं. आता बघू आता कसं लागतं. आवडतं की नाही? आवडेलच. आवडेल. मिरचीचा आपण ठेचा करून घेतला होता तो टाकायचा. आता भरीत आवडतं म्हणून त्यांनीच सुचवलं की आपण शेतात वांग्याचं भरीत करू. आऊंना नॉनव्हेज पण खूप आवडतं. आऊंना नॉनव्हेज खूप आवडतं. नॉनव्हेजची इच्छा होती पण काय वेळ कमी नॉनव्हेजकडे होता. पण व्हेज खायला लागतं आमच्यामुळे. सकाळी थोडा उशीर झाल्यामुळे आता वांग्याचं भरीतच करू. काका कन्व्हिन्स करत होते सकाळी नॉनव्हेज करू. आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं नंतर टाकणार होती ना. चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची, भरपूर कोथिंबीर टाकायची. खूप छान लागतं. एवढं बरी हे बघ पण नाही. आम्ही खाऊ ना. तुझं जेवण झालं म्हणून काय झालं? हे बघ प्रणाला भीती वाटते एवढं भरीत कसं संपेल. भरीत रेडी झालंय. चला आता जेवूया. नाही आता त्याआधी ठेचा बनवायचा. ठेचा बघूया चला. आता आजी म्हणजे अक्का त्यांच्या हाताचा ठेचा बनवत आहेत तो बघूया आपण. अक्का सांगा कसा करताय? या आता भाजलेल्या मिरच्या खुडल्या मी, कोथिंबीर कापली आणि तो हाताचा खुडा बनवते.
हा कुडा माझ्या नातवांना, माझ्या मुलींना, माझ्या मुलाला खूपच आवडतो. माझ्या सर्वांना खरंच मिस्टरांना खूप पण आवडतो. खूपच आवडायचा. आणि आमच्या अक्का खूप सुगरण आहेत, हो छान बनवतात. आणि त्यांच्या सगळ्याच मुली म्हणजे माझ्या मावशी आणि आई त्या पण सुगरण आहेत. येस. आजीने सगळ्या हाताने मिरच्या हे केल्या. खूप छान लागतो ठेचा, आम्हाला सगळ्यांना आवडतो. हो मस्त लागतो खाऊन ना. बघ एकदा. आता आपण धुळ्याला गेलेलो तेव्हा केला होता वाटतं आजीनी ना. पण आजींचा हात काय म्हणेल. किती खाल्ला तरी कमीच येतो. आजीने मीठ टाकून घेतलंय आणि आजी आता हाताने मिक्स करतायत ठेचा. लसूण पण टाकते ना त्याच्यात. छान थोडंसं. तेल लागणार आहे, तेल मामी तिकडे गरम करतायत चुलीवरती. थोडं पाणी घालायचं याच्यात, किंचित, जास्त नाही. पाणी दे. तेल आण. आता आधी मध्ये केला हे गरम तेल आता आता तर आजीने इथे चुलीवर तेल गरम केलंय आणि गरम तेलात लसणाला फोडणी दिली आहे. लसूण फोडणी दिली आहे. गोत आता नाही बादली लागत नाही ना बेटा. हातात गरम गरम आहे हा. हात नको टाकू त्याच्यात. हे बघ वा. आता हे लसूण घातले, याच्यावर तेल कळकून टाकलं. आता कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं. मिक्स करायचं. आमच्या गावी याला खुळा म्हणतात आणि ठेचा पण आपण म्हणतोच. आम्ही कुडाच म्हणतो. आम्ही खुळा म्हणतो, खानदेशी भाषेत खुळा. कोणी खानदेशी असेल तर त्यांना कळेल लगेच. आता हे मिक्स करून घेता अक्का भूक लागली याचं. आणि मग ठेचा रेडी. पापड दे भरीत. चला जेवायला. छान ताट रेडी आहे. कळण्याची भाकरी, भरीत, रेडी केला आईने. ठेचा, पापड, मुळा, कांद्याची पात. वा वा वा. चला जेवायला. त्याला पाणी सुटतंय आता. चला जेवायला चला. ठेचा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे आणि भरीत सुद्धा छान झालेला आहे. या जेवायला खरंच खूप छान झालं. मस्त जेवण भरीत. भरीत, ठेचा, भाकरी कळण्याची भाकरी मस्त. आजी वाली करा. आता कुल्फी खाऊया. कुल्फी बॉक्स भर के कुल्फी लाया है मामा. या ठिबकच्या नळी आहेत, ह्याच्यातून पाणी प्रोव्हाइड होतं संपूर्ण रोपांना. ठिबक पद्धत आहे ही मामाच्या शेतात संपूर्ण केलेली आहे.